म्हणजे लाईक तिनं अक्कल काढली, मग नंतर तुझी अक्कल कुठं गेलती अशावर आली, किंवा तिच्या ह्याच्यावर पण आली, कॅरेक्टरवर पण आली. छोटा पोटारे तर निक्कीला वहिनीच म्हणायला लागलाय. कोणीही बेडवरती बसणार नाही. बिग बॉसने शिक्षा दिलेली असती की कोणीही बेडवरती अथवा सोफ्यावरती झोपणार किंवा बसणार नाही. आता ठीक आहे, कधी कधी चुका होतात. यावेळी एक इन्सिडेंट झाला की अरबाज आपले आता तो छोटा पोटारे तर त्या निक्कीला वहिनीच म्हणायला लागलाय. त्यामुळे आता माझं प्रेडिक्शन तर ओके झालंय, कारण मी पहिलाच व्हिडिओ टाकलेला की या दोघं कपल होणार आहेत. आता ते झालं, ठीक आहे. छोटा पोटारे आमचा त्याला वहिनीच म्हणायला लागला, दिराला चहा करा म्हणायला लागला. आता काय बोलायचं त्याला. मग एक वेळ अशी येते की बाबा त्यावेळी अरबाज निक्की बरोबर बोलत, आणि त्यावेळी जान्हवी देखील तिथं असते, निक्कीबरोबर बोलत असा कॉफीचा मग घेऊन ठेक्यात असा त्या बेडवरती झोपलेला असतो. थोडं बोलणं झाल्यानंतर मग त्याला आठवतं की आपल्याला बेडवरती बसायला परमिशन नाही, आणि तो पटकन उठतो. नीट बघा, तिथं जान्हवी होती, निक्की होती, ह्या दोघींच्या बरोबर बोलत तो बेडवरती झोपला होता. पण तो जसा पटकन उठतो तसा थोड्या अंतरावरती वर्षावर पण बेडवर बसलेली असते. तर तिला लगे हाक मारून सांगतात, ताई बसू नका, बिग बॉसने शिक्षा दिली आहे त्यामुळे उठा. तर तीही उठते आणि बाहेर येते. थोड्या वेळानंतर जेव्हा बिग बॉस सगळ्यांना समोर घेऊन सांगतात की तुम्ही नियमाचं उल्लंघन केलंय, आणि तुमच्यापैकी काही लोकांनी नियमाचं उल्लंघन केले की तुम्ही बेडवरती किंवा सोफ्यावरती बसलात अथवा झोपलात, आणि त्यामुळं तुम्हाला पुढचा आठवडा जमिनीवर झोपावं लागणार आहे. त्यावेळी मास्टर माइंड निक्की जे उठली, किंवा जे वर्षा मॅडमांच्यावरती जे बडबडायला लागली, असं बोलायला लागली की ती खरंच पातळीच सोडली. म्हणजे लाईक तिनं अक्कल काढली, ती एरेजारेवर आली म्हणण्यापेक्षा ती पहिला बोलत होती तुम्ही असं करा तसं करा, पण नंतर ती तू वर आली. मग नंतर तुझी अक्कल कुठं गेलती अशावर आली, किंवा तिच्या ह्याच्यावर पण आली, कॅरेक्टरवर पण आली की कॅरेक्टर तुमचं असं आहे, किंवा म्हणायला लागली की तुम्ही हिरोईन असाल, अभिनेत्री असाल, पण सगळे सेम आहेत. मी असं का करते माहितीये का, कारण ते अशी करते, मला काही इंटरेस्ट नाही त्यामध्ये. सगळं भांडण झाल्यानंतर एक गोष्ट कळायला पाहिजे, डीपी देखील मध्ये पडून म्हणतात की बाबा मी बघितलेले 2 आरोपी आहेत, की एक तर वर्षा मॅडम आणि एक तर अभिजित दादा सिंगर, हे दोघं बेडवरती किंवा सोफ्यावरती बसताना मी बघितलंय. अजून तुम्ही देखील कोणाला बघितलं असेल तर सांगा. निक्की एवढं भांडण करत होती, जान्हवी देखील तिच्या साईडलाच बसली होती. ह्या दोघींनी का नाही बोललं की बाबा अरबाज देखील झोपला होता बेडवरती म्हणून. आणि हे दिसलंय जिओ सिनेमावरती, म्हणजे आपल्या त्या एपिसोडमध्ये दिसलंय की अरबाज देखील त्या बेडवर झोपला होता. मग एवढं सगळं भांडण करताना, एवढं सगळं तुमच्यामुळं आम्हाला सहन करावं लागतं वगैरे वगैरे, एवढं सगळं भांडण करूपर्यंत तुला हे नाही दिसलं का की तो पण तुझ्यासमोर झोपला होता. पण ते नाही काढले तिनं. ती लास्टपर्यंत हेच बोलत आली की वर्षामुळंच आम्हाला सगळ्यांना शिक्षा मिळाली. आता हे तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. शेवटी रडलीच, शेवटी गेली रडली. तिचा दाजी आला, आमचा छोटा पोटारी दाजी झाला ना तिचा, गेला, रडायला लागला, डोळ्यातनं पाणी आलं तिच्या. तो नाही रडायला लागला, ती रडायला लागली की मी किती चांगली आहे, मी रूड नाही आहे. पण नाही असं नको दाखवू, एवढंच मग आम्हाला म्हणायचं आहे. आणि वर्षा मॅडमला पण मला एक रिक्वेस्ट करायची आहे. मी काय करणार आता, तिला काय करणार आहे खरं, खुला बाहेर या. तुम्ही जर भांडू शकता ना, किंवा तुम्हाला जर काही गोष्टी दिसतायत, तुम्ही ऍक्शन घेऊ शकताय तर घ्या. बिकॉज तुम्ही जेवढा साधेपणा आणि जेवढं तुम्ही मऊ दाखवाल ना, तेवढं समोरचे माणसं फायदाच घेतील. इथं मी असं म्हणत नाहीये की निक्की चुकीची आहे किंवा वर्षा मॅडम बरोबर आहे, अजिबात नाही. ती तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये ती भांडायला लागली बिकॉज बिग बॉस शोच असा आहे, आणि ती तर हिंदी करून आली, त्यामुळे तिला सगळं माहिती आहे की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. त्यामुळे मला नाही वाटत कोण चुकीचं आहे. हा, पण ज्या वेनं चाललेत त्या वे मध्ये डायरेक्टली कॅरेक्टर काढणं किंवा डायरेक्टली ह्या गोष्टी करणे कुठं तरी चुकीचे आहेत, ऍटलिस्ट आमच्या मराठीमध्ये तरी.